Hello everyone. In the previous lecture, we seen the theories, the electronic theory, pi bonding theory and Pitzer's theory. Now, let us see the applications of HSAB concept. Applications of HSAB concept. So this concept is having several applications. Let's see one by one. First is stability of complexes. Stability of complexes. So we have already discussed that the complexes formed by the combination of hard acid with hard base or soft acid with soft base are having more stability. आपण अगोदरच बघितलंय पियर्सन कॉन्सेप्ट मध्ये की हार्ड ऍसिड आणि हार्ड बेस दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तर आपल्याला जास्त स्टेबल कॉम्प्लेक्स मिळतं. ओके. आणि जर एक हार्ड असेल आणि दुसरा सॉफ्ट असेल त्या केसमध्ये आपल्याला कमी स्टॅबिलिटी असणारं कॉम्प्लेक्स मिळतं. सो स्टॅबिलिटी increases by the combination of hard with hard or soft with soft. Second application is predicting feasibility of a reaction. Predicting feasibility of reaction. फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन म्हणजे काय? ती रिएक्शन होईल का होणार नाही किंवा झाली तर नेमकं काय तयार होण्यासारखं आहे, काय तयार होण्याची शक्यता आहे, दॅट इज द फिजिबिलिटी. ओके. एखादी रिएक्शन होऊ शकते का नाही होऊ शकत ते आपल्याला या कॉन्सेप्ट वरून सांगता येतं. आता साधी गोष्ट आहे की एखादी रिएक्शन होईल का नाही हे आपण या कॉन्सेप्टवरून कसं सांगणार. जसं पहिला मुद्दा आपण म्हटलं की स्टॅबिलिटी आपल्याला सांगता येते, तसंच हा दुसरा मुद्दा पण आहे. एखादी रिएक्शन आपल्याला रिएक्टंट जर माहिती आहेत है ना, रिएक्टंट माहिती असतीलच, त्याच्याशिवाय कसं काय आपण ते म्हणणार. पण जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं लिथियम आयोडाइड प्लस सीझियम फ्लोराइड, CS, सीझियम फ्लोराइड यांची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा काय तयार होतं, व्हॉट इज द फिजिबिलिटी है ना. फिजिबिलिटी म्हणजे मुळात यांची रिएक्शन होईल का होणार नाही, आणि दुसरी गोष्ट झाली तर मग प्रॉडक्ट काय मिळतील. ओके. मग जर आपण या दोघं रिएक्टंटला ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लिथियम इज हार्ड ऍसिड, आयोडीन इज सॉफ्ट बेस, Cesium is soft acid and fluorine is hard base. ओके. आपल्याला या रिएक्शनची फिजिबिलिटी बघायची आहे.
रिॲक्शनला आपण ऑब्झर्व केलं, हार्ड आणि सॉफ्ट त्याचे पार्ट्स आपण बघितले. आपल्याला लक्षात असं येतंय की इथे हार्ड आणि सॉफ्टचं कॉम्बिनेशन आहे. आपल्या पहिल्या या रूलनुसार, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस नुसार, हार्ड आणि सॉफ्टचं कॉम्बिनेशन असेल तर स्टॅबिलिटी कशी असते? स्टॅबिलिटी इज लेस. दिस इज लेस स्टेबल. Again here, soft is combined with hard. It is less stable. Okay? यांची स्टॅबिलिटी कमी आहे, रिॲक्टंटची स्टॅबिलिटी कमी आहे, म्हणजे त्यांच्यात रिॲक्शन होऊन स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार होण्याची शक्यता आहे. सो द रिॲक्शन इज फिजिबल. कारण हे अनस्टेबल आहेत दोघं, यांची स्टॅबिलिटी कमी आहे. यांची स्टॅबिलिटी जर जास्त राहिली असती तर ते रिॲक्टच झाले नसते, है ना. बट ऍज दे आर लेस स्टेबल, द रिॲक्शन विल टेक प्लेस. आणि रिॲक्शन कशी होईल? द रिॲक्शन विल टेक प्लेस इन सच अ वे दॅट हार्ड ऍसिड विल कंबाईन विथ हार्ड बेस. सो हार्ड ऍसिड लिथियम इज कंबाइनिंग विथ हार्ड बेस फ्लोरीन, प्लस soft acid cesium is combining with soft base iodine, CSI. So now we can see that this is hard acid combined with hard base. Soft acid combined with soft base. The combination of hard acid with hard base, it will give stable complex. है ना, स्टेबल म्हणण्यापेक्षा इथे लेस म्हणलं तर इथे मोर म्हणू आपण, मोर स्टेबल कॉम्प्लेक्स. More stable. Soft acid is combined with soft base, so this complex is also more stable complex. So as the reactants are less stable, the reaction is feasible. The reaction will take place in such a way that we will get more stable complexes, more stable products. And the stability of products, it is governed by combination of hard acid with hard base or soft acid with soft base. So in this way we can predict the feasibility of a reaction on the basis of HSAB concept. We can also account for the stability of the complexes. Okay? Next is solubility of compounds in a given solvent. एखादं सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये कंपाऊंड सोल्युबल होईल का नाही होणार हे सुद्धा HSAB कॉन्सेप्टने आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्याचा सुद्धा अंदाज आपण लावू शकतो. गॅरंटी देऊ शकत नाही कशाचीच, पण एक जनरल वे मध्ये होईल का नाही असा अंदाज आपण लावू शकतो, आणि होतं बरेचदा तसंच. मग सोल्युबिलिटी मध्ये सुद्धा स्टॅबिलिटी हाच एक फॅक्टर आहे. याच्यात कोणत्याही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय आहे? स्टॅबिलिटी. कारण कोणतीही प्रोसेस होते
कोणतीही रिॲक्शन होते ती कशामुळे होते, किंवा त्याचा उद्देश काय असतो, अनस्टॅबिलिटी कडून मोर स्टॅबिलिटी कडे जाणे. ओके. मग जर जो कंपाऊंड आपण ऍड करतोय सॉल्व्हेंट मध्ये, इफ द कंपाऊंड इज हार्ड ऍसिड असो किंवा बेस असो, इफ इट इज ऍडेड इन हार्ड सॉल्व्हेंट, म्हणजे कंपाऊंड जर हार्ड ऍसिड असेल तर तो हार्ड बेस मध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल. आणि जर कंपाऊंड सॉफ्ट असेल देन इट विल बी डिझॉल्व्ड इन सॉफ्ट सॉल्व्हेंट. So hard is dissolved in hard and soft is dissolved in soft. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एक रूल आपल्याला टीवायला वगैरे असतो, लाईक डिझॉल्व्स लाईक. सारख्याला सारखं डिझॉल्व्ह करतं. लाईक डिझॉल्व्स लाईक. दिस इज द जनरल रूल फॉर सोल्युबिलिटी. सारख्याला सारखं डिझॉल्व्ह करतं. मग आता याच्यात सारखं सारखं म्हणजे काय, पोलर सोल्युट असेल तर ते पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतं. नॉन पोलर सोल्युट असेल तर ते नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतं. हे लाईक डिझॉल्व्स लाईक मध्ये आहे. पण आता HSAB कॉन्सेप्ट आपण बघतोय तर इथे सुद्धा ते अप्लाय होतं. इफ द सोल्युट इज हार्ड देन इट विल बी डिझॉल्व्ड इन हार्ड सॉल्व्हेंट. इफ सोल्युट इज सॉफ्ट इट विल बी डिझॉल्व्ड इन सॉफ्ट सॉल्व्हेंट. So solubility can also be accounted on the basis of HSAB concept. Next is existence of metallic ores or minerals. आपल्याला जमिनीत वगैरे हे खनिज मिळतात. ओर म्हणजे खनिज है ना, किंवा काही क्षार वगैरे मिळतात, मिनरल्स. तर हे जे ओर्स असतील किंवा मिनरल्स असतील हे आपल्याला कंबाइंड फॉर्म मध्ये मिळतात. दीज आर जनरली एक्झिस्ट इन द कंबाइंड फॉर्म. कॉम्बिनेशन मध्ये एखाद्या कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये ते मिळतात. कॉम्बिनेशन असं फ्री मेटल नसतात पडलेलं, म्हणजे गेले व लोखंड उचलून आले असं फ्री लोखंड मिळणार नाही आपल्याला, फ्री मॅग्नेशियम मिळणार नाही, फ्री कॅल्शियम असं मिळणार नाही. ते कशाच्या तरी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला मिळत असतं, म्हणून आपण ओर म्हणतो त्याला, नाही तर डायरेक्टली मेटलच म्हटलं असतं, है की नाही. सो द मेटल्स दे एक्झिस्ट इन द अर्थ क्रस्ट इन द फॉर्म ऑफ ओर ऑर मिनरल. मग याच्यामध्ये सुद्धा HSAB कॉन्सेप्ट आपण अप्लाय करू शकतो. जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हार्ड जे मेटल असतात ते त्यांचा काउंटर पार्ट सुद्धा हार्डलाच असतो, आणि जे सॉफ्ट असतात, सॉफ्ट मेटल्स, दे ऑलवेज कंबाईन, दे आर ऑलवेज फाउंड इन कॉम्बिनेशन विथ सॉफ्ट मटेरियल. म्हणजे जसं की मॅग्नेशियम वगैरे जर आपण पाहिलं, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, अल्युमिनियम असेल, है ना, Mg2+, कॅल्शियम 2+, Al3+. आता हे यांच्या हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्येच आहेत. दीज आर हार्ड मेटल्स, हार्ड ऍसिड्स.
तर हे आपल्याला जनरली त्यांच्या ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये सापडतात. हे तिघ जे आहेत हे जनरली आपल्याला ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये सापडतात. म्हणजे O2- कॉम्बिनेशन मध्ये सापडतात किंवा कार्बोनेट्सच्या फॉर्म मध्ये सापडतात. CO3 2- म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणून सापडेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम कार्बोनेट किंवा अल्युमिनियमचा ऑक्साईडच सापडेल आपल्याला, अल्युमिना Al2O3 है ना. या कॉम्बिनेशन मध्ये ते आपल्याला सापडतात. म्हणजे हार्ड मेटल्स आहेत तर ते आपल्याला हार्ड बेसेसच्या कॉम्बिनेशन मध्ये सापडतात. तर उलट सॉफ्ट जर असतील जसं की Cu2+, Ag+, Hg2+, हे सॉफ्ट मटेरियल आहे. These are soft acids. So they are generally found in the form of their sulfide. हे जनरली त्यांच्या सल्फाइडच्या फॉर्म मध्ये आपल्याला सापडतात. Sulfide is soft base. Okay. So metals or metallic ores or minerals are found in the combination of hard with hard or soft with soft. अशा फॉर्म मध्येच ते आपल्याला सापडतात. This is hard combination here. This is soft combination. So in this way we can predict many processes, many compounds by the use of HSAB concept. Okay, let us see the next application. Application number 5, poisoning of metal catalyst. Poisoning of metal catalyst. Now see in this concept, what is the meaning of this poisoning? हे पॉइझनिंग म्हणजे काय नेमकं तेच आपल्याला माहिती पाहिजे. माणसांच्या बाबतीत आपण काय म्हणतो, पॉइझन घेतलं म्हणजे तो मरून जाईल, त्याची ऍक्टिव्हिटी कमी होतील. ओके, सो सिमिलरली तीच कॉन्सेप्ट इथे वापरली जाते की मेटल कॅटलिस्ट जर आपण वापरत असू एखादा, त्याचं पॉइझनिंग झालं म्हणजे तो मरून जाईल. मरून जाईल म्हणजे काय होईल, ऍक्टिव्हिटी त्याची कमी होईल. पॉइझनिंग मुळे काय होतं, ऍक्टिव्हिटी कमी होते. ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस ड्यू टू पॉइझनिंग. मग पॉइझनिंग काय होतं, मेटल कॅटलिस्ट मुळात ऍक्टिव्ह कशामुळे असतो. द मेटल कॅटलिस्ट as we have seen in the previous chapters, in case of heterocyclic and aromatic compounds we have seen that metal catalyst, for example platinum, palladium, nickel,
दीज वेर युज्ड फॉर हायड्रोजनेशन. हे हायड्रोजनेशन साठी आपण वापरले होते. मग हायड्रोजनेशन साठी मेटल कॅटलिस्ट कसं काम करतो? सो दीज आर युज्ड इन द फॉर्म ऑफ फाईन पावडर. हे फाईन पावडरच्या फॉर्म मध्ये वापरले जातात. दे आर युज्ड ॲज फाईन पावडर. ही फाईन पावडर मध्ये जर आपण पाहिलं, याच्यातला जर एक कण आपण घेऊन बघितला, व्हॉट वी कॅन सी? वी विल सी अ नेटवर्क ऑफ ऍटम्स. मेटल ऍटमचं असं नेटवर्क आपल्याला दिसेल. देर इज नेटवर्क ऑफ द मेटल ऍटम्स. नेटवर्क आपल्याला दिसतंय. देर आर स्पेसेस इन बिटवीन दिस बॉन्ड्स अँड ऍटम्स. हे इथे अशा स्पेसेस आहेत, या रिकाम्या जागा आहेत. अँड व्हेनेवर वी पास द हायड्रोजन गॅस ओव्हर दिस मेटल, याच्याहून जेव्हा आपण हायड्रोजन गॅस आणि दुसरा एखादा जो काही रिएक्टंट असेल, जसं ओलेफिन वगैरे असेल, अल्किन असेल एखादा, देन इट इज ट्रॅप्ड इनसाइड दिस स्पेसेस. याच्यामध्ये तुमचा H2 मॉलिक्यूल ट्रॅप होतो, अडकतो. इथेच तुमचा ओलेफिन सुद्धा अडकतोय. दिस इज युअर ओलेफिन. इट इज गेटिंग ट्रॅप्ड इन दिस मेश. या मेश मध्ये तो सुद्धा अडकतोय. दोघं तिथे अडकल्यामुळे त्यांच्यामध्ये रिएक्शन पॉसिबल होते. जर तुम्ही कॅटलिस्ट वापरला नाही तर तिथे अडकायचा काही प्रश्न येत नाही. हायड्रोजन गॅस आहे, तो इझिली तिथून निघून जाईल विदाउट रिएक्शन. इट विल लिव्ह द रिएक्शन मिक्सचर. सो टू होल्ड दिस गॅसियस रिएक्टंट, to facilitate the reaction, to provide the surface area for the reaction, we use this metal catalyst. Okay? आणि आता जर समजा या रिएक्शनच्या वेळेस एखादा अनवॉन्टेड कंपाऊंड तिथे असला, अनवॉन्टेड कंपाऊंड म्हणजे कोण, जसं आर्सेनिक वगैरे असेल किंवा कार्बन मोनॉक्साइड असेल. ओके, सपोज कार्बन मोनॉक्साइड वी आर कन्सिडरिंग. जर ह्या रिएक्शनच्या वेळेस या कंपाऊंड सोबत, या मेटल कॅटलिस्ट सोबत कार्बन मोनॉक्साइड असेल, देन व्हॉट विल हॅपन? इट विल ब्लॉक ऑल दिस साइट्स. तो कार्बन मोनॉक्साइडच अगोदर या सगळ्या साइट ब्लॉक करून टाकेल. कार्बन मोनॉक्साइडने साइट ब्लॉक केल्या, त्याच्यामुळे काय झालं? तुमच्या रिएक्शनसाठी साइट तिथे शिल्लकच नाहीये. मग हा ऍक्टिव्हिटी दाखवेल का मेटल कॅटलिस्ट? नाही दाखवणार. इट विल नॉट शो ऍक्टिव्हिटी. तो ऍक्टिव्हिटी दाखवणार नाही, म्हणजेच काय? तो मरून गेला, त्याला पॉइझनिंग झालं असं आपल्याला म्हणता येईल. सो पॉइझनिंग मीन्स डिक्रीज ऑफ द ऍक्टिव्हिटी, डिमिनिशिंग ऑफ द ऍक्टिव्हिटी. मग आता हे कशामुळे झालं? असं होत नाही का की तुम्ही हायड्रोजन जो पास करताय, तो हायड्रोजन इथे जाईल आणि या कार्बन मोनॉक्साइडला काढून टाकेल, स्वतः कंबाईन होईल? तर ही शक्यता कमी झालेली असते. कारण जर आपण पाहिलं, दीज आर सॉफ्ट मेटल्स. प्लॅटिनम, पॅलेडियम, these are soft metals. Carbon monoxide is also soft. These are soft acids. Carbon monoxide is soft base. त्याच्यामुळे तो प्रेफरन्शियली तिथे कंबाईन होतो. हायड्रोजन ऐवजी तोच अगोदर जाऊन तिथे कंबाईन होतो, कारण तो सारखा आहे त्याच्यासारखा. सॉफ्ट कंबाईन्स विथ सॉफ्ट इमिजिएटली. So because of this hard and soft combination, there is a decrease in the activity of the metal catalyst. There is poisoning of the metal catalyst. त्याचं poisoning तिथे झालं. सोपा आहे कॉन्सेप्ट, तरी लक्षात घ्या की नेमकं इथे काय होतंय. ओके, नेक्स्ट ऍप्लिकेशन इज
rates of chemical reaction. केमिकल रिॲक्शनचा रेटही आपल्याला याच्याने प्रेडिक्ट करता येऊ शकतो. आपण एक्झॅक्टली किती रेट असेल ते नाही सांगू शकणार, पण एक क्वालिटेटिव्ह वे मध्ये सांगू शकतो की थोडा जास्त असेल, थोडा कमी असेल, मीडियम असेल. ओके, वी कॅन क्वालिटेटिव्हली गेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन by observing the hardness or softness of the reactants. शेवटी इथेही आपल्याला काय करायचंय, जसं पहिल्या केसमध्ये स्टॅबिलिटीसाठी आपण पाहिलं की कॉम्प्लेक्स मध्ये काय काय हार्ड ऍसिड आणि हार्ड बेस किंवा सॉफ्ट ऍसिड सॉफ्ट बेस कॉम्बिनेशन असेल, देन स्टॅबिलिटी इज मोर. फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन आपण तेच बघितलं की दोघांचं नेचर काय, जे कंबाईन होणारे आहेत त्यांचं नेचर काय, त्याच्यानुसार आपण रिॲक्शन प्रेडिक्ट करू शकतो फिजिबिलिटी. Similarly, we can guess about the rate of chemical reaction. जर प्रॉडक्ट जो तयार होणार आहे त्याच्यामध्ये जर दोघही पार्ट्स जे आहेत ते सेम असतील, म्हणजे हार्ड आणि हार्ड असेल किंवा सॉफ्ट सॉफ्ट असेल प्रॉडक्ट मध्ये. ओके, हे कशात असलं पाहिजे, प्रॉडक्ट मध्ये. देन द रेट ऑफ रिॲक्शन विल बी हायर. आणि हे जर रिॲक्टंट मध्ये असेल तर काय होईल, रिॲक्टंटची स्टॅबिलिटी जास्त राहील, आणि रिॲक्टंटची स्टॅबिलिटी जास्त असेल तर तो रिॲक्शनच्या भानगडीत पडत नाही लवकर. ओके, सो दॅट टाइम वी कॅन से दॅट रेट ऑफ रिॲक्शन विल बी स्लो. बट इफ द प्रोडक्ट्स आर हॅव्हिंग दिस काइंड ऑफ नेचर, द एक्सपेक्टेड प्रोडक्ट्स are having this kind of nature, then we can say that rate of reaction will be higher in that case. So we can predict the rate of chemical reactions by using the HSAB concept. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हीच गोष्ट बघायची की कॉम्बिनेशन कशाचं होतंय किंवा कशाचं झालेलं आहे, याच्या पलीकडे जातच नाहीये कोणतीच गोष्ट. प्रत्येक ठिकाणी आपण तेच पाहतोय, सॉल्व्हंट असेल किंवा रिॲक्शन असेल किंवा complex असेल. We are just looking at this point. What is going to be combined with each other that we are observing here. Last application is symbiosis. सिम्बायोसिस मीन्स बरेचदा रिॲक्शन ज्या होणार असतात त्याच्यामध्ये काय असतं की अगोदरच काही कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे, जसं की BF3. इट इज ऑलरेडी अ कॉम्प्लेक्स. सपोज इट इज गोइंग टू रिॲक्ट विथ अनदर लिगॅंड. हे ऑलरेडी कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यात हा मेटल आयन किंवा सेंट्रल पॉझिटिव्ह ऍटम आहे आणि हे 3 लिगँड्स त्याला ऑलरेडी अटॅच झालेले आहेत. बट इफ 4th ligand is going to attach, then it will be attached to that complex. त्या कॉम्प्लेक्सला तो अटॅच होईलच आणि तो त्या सेंट्रल ऍटमला अटॅच होईल ज्याला ऑलरेडी लिगँड अटॅच झालेले असतील, सिमिलर लिगँड्स. सी दिस F- it is hard base. These 3 fluorines, they are hard. So this extra fluorine, 4th fluorine, will again combine with this boron. So this is because of the hardness and softness. It is called as symbiosis. बहुत सारखे सारखे तिथे आधीच आहे तर अजून त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते, त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होऊ शकतं. So these are 7 applications of HSAB concept. All the applications are based on only one thing: what is going to be formed, what kind of interactions, what type of combination is there. ह्या एवढ्याच याच्यावरती हे 7 असो का हे 17 जरी असले तरी त्या सगळ्यांच्या बेसला हीच गोष्ट आहे की कॉम्बिनेशन कशाचं होत आहे.
Okay, so these are the applications. Now let us see the limitations of this concept. लिमिटेशन हे बघून घेऊ. लिमिटेशन्स मध्ये आपण अगोदरच बघितलं होतं, एक पियर्सन कॉन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं होतं लिमिटेशन. व्हॉट इज द मेन लिमिटेशन ऑफ दिस कॉन्सेप्ट, जे आता सुद्धा मी हे ऍप्लिकेशन सांगतानाही सांगितलं तुम्हाला, 2-3दा तो शब्द गेला. व्हॉट आर द लिमिटेशन्स? The main drawback, the main limitation is that this concept is completely qualitative concept. It is not quantitative. आपण असं म्हणू शकतो की या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त असेल, पण नेमकी किती असेल दॅट वी कॅनॉट प्रेडिक्ट. आपण असं म्हणू शकतो की ही रिएक्शन फास्ट होईल, रेट ऑफ दिस रिएक्शन विल बी मोर, पण नेमका किती रेट असेल, रिएक्शन 5 मिनिटात होईल का 1 मिनिटात होईल, that we cannot predict from this concept. So this concept is not having any quantitative aspect. It is a purely qualitative concept. So this is the first and most important limitation of this concept. बाकीचे काही दिलेले आहेत लिमिटेशन, पण ते इतके महत्वाचे नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा लिमिटेशन याचा आहे. आता जर समजा आपल्याला असं सांगायचं असेल, आता ह्या कॉन्सेप्ट मध्ये आपण पुन्हा पुन्हा काय बघतोय की जे काउंटर पार्ट्स आहे एखाद्या कॉम्प्लेक्सचे किंवा एखाद्या प्रॉडक्टचे किंवा रिएक्टंटचे, त्याच्यामध्ये हार्ड आहे का सॉफ्ट आहे हेच आपण बघतोय. मग आता काही पार्ट्स असे असतात की ज्याच्यामध्ये 2-3 कॉम्बिनेशन पॉसिबल असू शकतात, है ना. जसं की एस्टरिफिकेशन रिएक्शन जर आपण पाहिली, ऍसिटिक ऍसिड it combines with ethyl alcohol to produce ester. याच्यामध्ये एस्टर आपल्याला मिळतं CH3COO C2H5 प्लस वॉटर. वॉटर इज द बाय प्रॉडक्ट. ही रिएक्शन अशी होते. मग आता आपल्याला काय नेमकं सांगावं लागेल इथे, HSAB कॉन्सेप्ट जर म्हटला तर मग आपण काय करतो, याचे तुकडे करतो, याचेही तुकडे करतो आणि म्हणतो की हे तुकडे म्हणजे हार्ड आणि ते म्हणजे सॉफ्ट, आणि मग इथे प्रॉडक्ट मध्ये हे हार्ड होतं ते हार्ड होतं म्हणून ते कंबाईन झाले, अदरवाईज ते झाले नसते, असं काहीतरी आपण सांगत असतो. वी ब्रेक द मॉलिक्युल्स, वी ब्रेक द रिएक्टंट मॉलिक्युल्स ऍज वेल ऍज द प्रॉडक्ट मॉलिक्युल्स. मग हे जे ब्रेकिंग आपण करतोय, हे ब्रेकिंग काही ठिकाणी 2 प्रकारे होऊ शकतं. जसं की आता याला जर आपण याचं जर आपण पाहिलं ब्रेकिंग, याचं ब्रेकिंग असंही होऊ शकतं ना, CH3COO. आपण म्हणू की हा एक पार्ट आहे याचा, आणि H हा वेगळा पार्ट म्हणजे CH3COO मायनस आणि H+. हे एक ब्रेकिंग याचं पॉसिबल आहे, है ना. दिस इज फर्स्ट वे टू ब्रेक द मॉलिक्यूल. Or one can say that the breaking is taking place in this way, CH3CO plus and OH minus. या फॉर्म मध्येही असं ब्रेकिंग होऊ शकतं. मग आता नेमकं काय करायचं आपण, है ना. सो देयर आर मे बी मल्टिपल वेज टू ब्रेक द मॉलिक्यूल, आणि त्यावेळेस HSAB कॉन्सेप्ट थोडंसं आपल्याला कठीण वाटतं. Similarly, this ethyl alcohol, it can be broken in this way, C2H5 plus and OH minus, C2H5 plus and OH minus. This is one kind of breaking. Another breaking which is possible is C2H5O minus and H plus. This breaking is also possible. बघा, हा एक मॉलिक्यूल दिलेला आहे, याचा ह्या प्रकारे सुद्धा आपल्याला फ्रॅगमेंटेशन करता येईल, ब्रेकिंग करता येईल, किंवा असं सुद्धा त्याचं ब्रेकिंग आपल्याला थेरॉटिकली करता येऊ शकतं. मग आता इथे जर आपण बघितलं, याच्यावर निगेटिव्ह चार्ज म्हणजे हा बेस, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा ऍसिड. हियर दिस इज ऍसिड, दिस इज बेस.
This is acid because it is having positive charge. This is base having negative charge. This is base and this is acid. मग हे ब्रेकिंग असं वेगवेगळ्या प्रकारे होतं. मग याच्यामध्ये असंही होऊ शकतं की एका वेळेस तो हार्ड ऍसिड असतो आणि दुसऱ्या केसमध्ये तो सॉफ्ट ऍसिड होऊन जातो, किंवा हार्ड बेस असतो नंतर सॉफ्ट बेस तो होऊन जातो. असं वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे हे जे ब्रेकिंग आहे, दिस ब्रेकिंग इज रॅन्डम, इट इज नॉट फिक्स. हे फिक्स आपण सांगू शकत नाही ब्रेकिंग कसं होत आहे नेमकं त्या रिएक्शन मध्ये मॉलिक्युलचं. सो दिस इज वन ऑफ द लिमिटेशन ऑफ दिस कॉन्सेप्ट. पर्टिक्युलरली याच्यात जर पाहिलं, H प्लस इज हार्ड ऍसिड, OH मायनस इज हार्ड बेस. अगेन हियर OH मायनस इज हार्ड बेस, H प्लस इज हार्ड ऍसिड. तर इथे यांचं कॉम्बिनेशन होऊन वॉटरच तयार होत आहे आणि असं जरी ब्रेकिंग झालं तरी यांचं कॉम्बिनेशन होऊन वॉटरच तयार होणार. उरलेल्या पार्टचं कॉम्बिनेशन होऊन इथिल ऍसिटेटच तयार होत आहे. पण ब्रेकिंग नेमकं कसं होत आहे ते आपण या कॉन्सेप्ट वरून सांगू शकत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला मेकॅनिझम शोधावं लागतं याचं, आणि त्या मेकॅनिझमसाठी इतर मेथड्स आपण यूज करतो. वी कॅनॉट यूज दिस HSAB कॉन्सेप्ट टू फाइंड आउट द मेकॅनिझम, है ना. ब्रेकिंग वगैरे हे कशामध्ये येत असतं, हे मेकॅनिझमचा हा भाग असतो आणि HSAB कॉन्सेप्टने आपण मेकॅनिझम त्या रिएक्शनचं सांगू नाही शकत आहे. अँड दॅट्स वाय इट इज द लिमिटेशन. सो सेकंड लिमिटेशन वॉज ब्रेकिंग. Third limitation of the concept is the hard and soft, these concepts are assumed to be independent. These are considered as independent concepts. या कॉन्सेप्टला इंडिपेंडंट म्हटलेलं आहे. पण काही केसेसमध्ये जर आपण पाहिलं तर हे इंडिपेंडंट नसतं. दे आर इंटर डिपेंडंट इन सम केसेस. एकमेकावरती सुद्धा हे काही केसेसमध्ये अवलंबून असतं. पण ह्या कॉन्सेप्टनुसार दीज आर इंडिपेंडंट अँड दॅट्स वाय इट इज लिमिटेशन. आपण याच्या अगोदर जे बघितलं होतं स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस, फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन, त्यात फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन मध्ये आपण काय म्हटलं होतं की जर रिएक्टंट्स मध्ये हार्ड आणि सॉफ्ट कॉम्बिनेशन असेल, इफ इन द रिएक्टंट द कॉम्प्लेक्स or the reactant is formed by hard and soft parts, and in the product there is hard or soft combination, then the reaction is feasible. ही रिएक्शन होईलच असं आपण म्हणतो, कारण इथे सारखे सारखे कंबाईन होत आहेत. रिएक्टंट मध्ये एकमेकाच्या विरुद्ध होते. हा हार्ड होता तो सॉफ्ट होता. प्रोडक्ट मध्ये मात्र सारखे येत आहेत. सो इन सच केसेस वी से दॅट वी directly say on the basis of HSAB concept that the reaction is feasible. पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं
काही रिएक्शन्स मध्ये, नॉट इन ऑल रिएक्शन्स, बट इन सम रिएक्शन्स लाईक CH3 प्लस H2 गॅस, हा सुद्धा गॅसियसच आहे. मिथिल कटायन जो आहे इट इज ऑल्सो गॅसियस. इट गिव्स CH4 गॅस, मिथेन गॅस मिळाला आणि H प्लस कटायन आपल्याला मिळाला, प्रोटॉन आपल्याला मिळाला. इट इज अगेन गॅसियस. ही रिएक्शन इथे होते. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ HSOV कॉन्सेप्ट द रिएक्शन इज फिजिबल. या कॉन्सेप्ट नुसार रिएक्शन कशी आहे? रिएक्शन फिजिबल आहे. कारण काय? मिथिल कटायन इज हार्ड आणि याच्यातला जो H प्लस H सोबत कंबाईन होतोय इट इज ऑल्सो हार्ड. So CH4 is a combination of hard and hard species. That's why the reaction is feasible. But practically if we see that the reaction is not feasible. Practically the reaction is unfavorable reaction. This reaction does not take place. ही रिएक्शन होत नाही. तर अशा काही ठिकाणी आपल्याला HSAB चा कॉन्सेप्ट वापरता नाही येत. त्या उलट काही ज्या रिएक्शन आहे त्याच्यामध्ये असं होतं की रिएक्शन अगदी इझिली होते आणि प्रॉडक्ट मध्ये हार्ड आणि सॉफ्ट असं कॉम्बिनेशन असतं. प्रॉडक्ट मध्ये हे कॉम्बिनेशन आहे. HSAB कॉन्सेप्ट नुसार ही रिएक्शन होणार नाही. दिस इज नॉट फिजिबल बिकॉज द काउंटर पार्ट्स आर नॉट सेम. बट प्रॅक्टिकली इट इज फाउंड दॅट द रिएक्शन टेक प्लेस. इट इज feasible reaction. The reaction is taking place. So such observations are there. These are the limitations of this HSAB concept. So here we have finished this chapter. This was the last point. In the next lecture we will discuss about some questions. Okay. So be ready for question answer session in the next lecture. I hope you are studying each and everything. After lecture you are noting down many things. Okay. So we shall stop here. See you in the next lecture.